आणि शिंदे गटांचीच शिवसेना असं अधोरेखित या ठिकाणी झालेलं आहे. काय प्रतिक्रिया असेल? काल संबंध देशामध्ये नक्की पक्षाचं संविधान, ह्या संविधानाला किती महत्त्व आहे हे मला वाटतं देशासमोर काल आलेलं आहे. पक्ष चालवत असताना फक्त भावनिक होऊन चालत नाही. पक्ष चालवत असताना तुमच्या पक्षाची घटना जी निवडणूक आयोगाकडे आपण सादर करतो, ज्याला देशाच्या संविधानामध्येच स्थान आहे, आणि मला वाटतं देशाच्या संविधानाबद्दल बोलत असताना पक्षाचं देखील एक संविधान असतं, पक्षाची देखील एक घटना असते, त्याला एक वेगळं महत्त्व आहे. पक्ष हा त्या पक्षाच्या घटनेनुसारच चालत असतो, कोणाच्या मनमर्जीप्रमाणे चालत नसतो. हे पुन्हा एकदा काल अधोरेखित झालेलं आहे. जो निकाल लागला, आता विरोधक तिथे वल्गना करतील, सुप्रीम कोर्टात जाऊ दे किंवा कुठेही जाऊ दे, परंतु निकाल जो लागला तो ह्या घटनेच्या आधारेच लागलेला आहे. 1999ची शिवसेनेची घटना ही ग्राह्य धरली गेलेली आहे, आणि त्याचं मागचं प्रमुख कारण म्हणजे 2018 साली जी पक्षांतर्गत निवडणूक दाखवली गेली, ती नक्की निवडणूक होती की प्रतिनिधी सभा होती की नक्की पक्षाची सभा होती, हा जो संभ्रम आहे त्याचं एक कारण आहे. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांच्या आजूबाजूला जे काही बडवे होते त्यांनी कदाचित उद्धवजींना फसवलं असं माझं तरी मत आहे. त्यांनी उद्धवजींना अंधारात ठेवलं, आणि पक्षप्रमुख हे पदच जर का शिवसेनेच्या घटनेमध्ये नसेल आणि त्या पदाला जर का निवडणूक आयोगाची मान्यता नसेल, तर मग त्या पदाने घेतलेले सगळेच निर्णय हे अमान्य होतात. आणि म्हणून तोच आधार आहे, त्या आधारानुसारच काल निर्णय लागलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं काल उलट लोकशाही वाचवायचं काम, टिकवण्याचं काम हे काल अध्यक्ष महोदयांनी केलं आहे. मी त्यांचं खरोखर मनापासून आभार मानतो, कुठल्याही दडपणाखाली न येता. कारण निकाल लागायच्या अगोदर, सुनावणी सुरू व्हायच्या अगोदरच त्यांच्यावरती आरोप व्हायला सुरुवात झाली होती. म्हणजे त्यांना, विरोधकांना त्यांच्या चुका माहिती होत्या, हा निकाल त्यांच्या विरोधामध्ये जाणार आहे हे त्यांना पहिल्या दिवसापासून माहिती होतं. म्हणून पहिल्या दिवसापासून त्यांनी अध्यक्षांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून माझी प्रतिक्रिया एवढीच असेल की लोकशाही वाचवण्याचं काम, शिवसेनेची घटना, एका पक्षाच्या घटनेला किती महत्त्व आहे आपल्या संविधानामध्ये, हे काल अधोरेखित झाले. मी एवढंच मला आजच्या घडीला म्हणेन. कालच्या निकालपत्रामध्ये तुमची साक्ष ही निर्णायक ठरली. काय नेमकी तुमच्या साक्षीचा हे होतं? नाही बघा, माझी साक्ष देत असताना मी फक्त सत्य मांडलेलं आहे, खोटी कागदपत्र. एक लक्षात घ्या, अजय चौधरी यांची गटनेते म्हणून जी निवड झाली, असं उभाटा गट जे म्हणत आहे, ती निवड त्यांच्या पद्धतीने योग्य होते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या निवडीवरती आमच्या देखील सह्या आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. मुळामध्ये शिवसेनेची ज्यावेळेला त्यावेळेला बैठक लागायची, त्यावेळेला एक पद्धत असायची की आम्ही तिथे एंट्री, म्हणजे समजा एखाद्या हॉलमध्ये बैठक आहे, त्या हॉलच्या बाहेर काही तिथे आमच्या सह्या घेतल्या जायच्या अटेंडन्सवरती, आणि त्या अटेंडन्सच्या आमच्या सह्या एखाद्या बैठकीमध्ये घेतल्या निर्णयाच्या वरती ठराव म्हणून त्या वापरल्या गेल्या. म्हणजे असं, आणि त्या अटेंडन्सच्या सह्या मी साक्ष देत असताना माझ्यासमोर जेव्हा काही डॉक्युमेंट ठेवले गेले, माझ्या काही सह्या तिथे माझ्यासमोर ठेवल्या गेल्या, आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की अटेंडन्सच्या घेतलेल्या सह्या ह्या ठरावासाठी वापरणं म्हणजे आमदारांच्या खोट्या सह्या तुम्ही तिथे वापरणं, उदयजींची सही आणि खोटी तिथे वापरली होती, उदयजींची सही खोटी मारली होती. आणि जी मीटिंग कधी झालीच नाही, 21 तारखेला मी वर्षावरती ज्यावेळेला तिथे उपस्थित होतो, त्यावेळेला तिथे फक्त आणि फक्त एवढीच चर्चा झाली होती. आम्ही त्यावेळेला उद्धवजींना अशी विनंती केली होती की तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना परत आणायचा प्रयत्न करा, आणि त्याला दुजोरा देखील एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेला उद्धवजींनी दिला होता. त्यावेळेला त्यांनी आम्हाला अशी माहिती दिली की मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना मी एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला पाठवलं आहे, ते त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांना मग परत आणू, असा विश्वास आम्हाला उद्धवजींनी त्या बैठकीमध्ये दिला. एवढीच फक्त चर्चा, त्या पलीकडे कुठलीही चर्चा 21 तारखेला किंवा कुठलीही बैठक शिवसेना पक्षाची झाली नाही. आणि त्याच दिवशी हे अजय चौधरींची अधिकृत बैठकीमध्ये निवड झाली असं दाखवत आहेत. म्हणजे संपूर्ण खोटी कागदपत्र रंगवून त्यांनी तिथेही हा जो काही निकाल किंवा त्यांनी जे काही सादरीकरण केलं आहे, खोट्या कागदपत्राच्या आधारे त्यांनी त्यांचं सादरीकरण तिथे या कोर्टामध्ये केलं होतं. जे सगळं खोटं आहे आता जनतेसमोर आलेलं आहे. आणि माझ्या साक्षीमध्ये मी तेच सांगितलं होतं की ही सगळी कागदपत्र खोटी आहेत. आणि जो व्हीप दिला
आम्हाला आमदार अपात्र करण्यासाठी त्यांनी कुठला आधार घेत आहेत की आम्ही योगेश कदमला व्हीप दिला आणि आमदार म्हणून त्याने तो आमचा व्हीप आणि आमचा व्हीपप्रमाणे त्यांनी ते मतदान केलं नाही म्हणून त्यांना अपात्र करा. मुळात मला जर काही व्हीपच मिळाला नसेल तर मी अपात्र कसा होऊ शकतो. त्यावेळेला तत्कालीन शिवसेनेच्या कार्यालयामधनं आम्हाला व्हीप कसा गेला हे देखील उत्तर सुनील प्रभूजींना देता आलं नाही. त्यांनी एखादं जोशींचं नाव घेतलं, जोशीने सांगितलं मी नाही दिलं, तिसऱ्याने दिलं, व तिसरा बोला नाही आम्ही व्हॉट्सअपवरती पाठवलं. नक्की त्यांनी व्हीप आम्हाला सर्व केला कसं हे त्यांनाच उत्तर देता आलं नाही. व्हीप सर्व करणं, व्हीप तुम्ही त्या ठराविक आमदारांना व्हीप कसा देताय ह्याला देखील महत्त्व आहे. व्हीप दिला असं तुम्ही असं फक्त घोषित करून चालत नाही, तो व्हीप सर्व करावा लागतो. तो व्हीप आम्हाला सर्व त्यांनी योग्यरित्या न केल्यामुळे आम्ही अपात्र झालो नाही. ह्याच्यावर मला वाटतं हे त्यांनी कुठल्याही सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी मांडावं, हे तिथे टिकणार नाही. उद्धव ठाकरे असं म्हणाले की हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते खऱ्या अर्थानं मॅच फिक्सिंग आहे. हो, उद्धवजींनी मला वाटतं आज पण मी सामनाचा अग्रलेख तिथे वाचला. फक्त भावनिक त्यांच्यासोबत काही आता जे काही हाताच्या बोटावरती मोजण्यात की शिवसैनिक उरलेत किंवा काही जी लोक कार्यकर्ते उरलेत ते देखील त्यांच्यासोबत टिकून राहावे म्हणून त्यांचा हा खटाटोप सुरू आहे. परंतु कालच्या निकालाच्या नंतर मला तरी वाटत नाही आता एकही शिवसैनिक, एकही व्यक्ती, एकही कार्यकर्ते त्यांच्यासोबत थांबेल. त्यांना थांबवण्याचे हे प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. म्हणजे आशेवर ठेवायचं. अगोदर 10 जानेवारीला सरकार पडणार, आदित्यजी बोलत होते 31 डिसेंबरला सरकार पडणार, मग 10 जानेवारीला सरकार पडणार, मग मुख्यमंत्री जाणार. आता काय झालं? त्यांनी उत्तर द्यावं. म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांना आशेवर ठेवण्यासाठी त्यांच्याकडे हातावरती बोटावरती मोजण्या इतके कार्यकर्ते जे उरले ते अजून कुठे आमच्याकडे येऊ नये ह्याच्यासाठी त्यांचा हा खराटोप सुरू आहे. आणि म्हणून वाटतं लोकशाही जर का तुम्हाला समजून घ्यायची असेल तर त्या अगोदर तुम्ही ज्या पक्षाचं नेतृत्व करत होतात त्याची तुम्ही घटना अगोदर समजून घेणं गरजेचं होतं. तुम्ही पक्षप्रमुख म्हणून तुमच्या पदाला तुमच्या शिवसेनेच्या घटनेमध्ये जर का मान्यता नसेल आणि तुम्ही पक्षप्रमुख म्हणून तुम्ही इतके वर्ष वावरत होतात, निवडणूक आयोगाकडे आपल्या शिवसेनेची घटना तुम्हाला का रजिस्टर करून घेता आली नाही, का तुमचे ते पद तुम्हाला अधिकृत करून घेता आलं नाही. शिवसेनेच्या घटनेप्रमाणे मी अजून एक महत्त्वाचा विषय ते सांगतोय. 1999ची जी शिवसेनेची घटना आहे त्याच्यामध्ये विधिमंडळामधील शिवसेनेचा गटनेता नेमायचे अधिकार हे बहुतांश म्हणजे मेजॉरिटी आमदारांना शिवसेनेच्या घटनेमध्ये दिलेले आहेत. आणि त्यानुसार सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांची आम्ही नेमणूक केलेली आहे. म्हणून घटनेबाहेर आम्ही कुठलंच काम केलेलं नाही. त्यांनी ते सिद्ध करून दाखवा ना. नुसतं बोलणं सोपं आहे हो, परंतु कोर्टामध्ये टिकवा मग बोला. तर कालचा विषय कालच्या निकालामध्ये असं म्हटलं गेलं की पक्षप्रमुखांना हा जर अधिकार दिला असता तर घराणेशाही झाली असती. त्याच अनुषंगानं संजय राऊत असं म्हणतात की श्रीकांत शिंदे हे नेमकं काय गणित काय आहे, ही घराणेशाही होत नाही का? अहो, श्रीकांत शिंदे साहेबांकडे आज शिवसेनेचं कुठलं पद आहे? ते शिवसेनेचे उपनेते नाहीत, ते शिवसेनेचे नेते नाहीत, आज ते शिवसेनेचे खासदार आहेत. आणि शिवसेनेचे खासदार म्हणून ते प्रचार करतायत. आज योगेश कदमकडे कुठलं पद आहे शिवसेनेचं? कुठलंही पद नाही. मी सर्वसामान्य शिवसैनिक आहे, मी शिवसेनेचा आमदार आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेने म्हणून आम्ही काम करू शकतो ना. परंतु बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून उद्धवजींकडे पद हे शिवसेनेच्या घटनेमध्ये नाही ना. दाखव त्यांनी घटना दाखव, त्यांनी आणावी जनतेसमोर. किंवा शिवसेनेच्या घटनेमध्ये असं म्हटलंय की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसेनेचे जे काही चिरंजीव असेल तेच पक्ष चालवतील असं कुठे म्हटलंय का शिवसेनेच्या घटनेमध्ये? कुठेच नाही. आणि म्हणून बाळासाहेबांचे तुम्ही चिरंजीव आहात म्हणून तुम्ही शिवसेना तुमची, असं शिवसेनेच्या घटनेमध्ये कुठेच नाही. मला वाटतं म्हणूनच सांगतोय, संजय राऊत असतील किंवा उद्धवजी असतील किंवा त्यांचे जे काही शिलेदार असतील त्यांचं पूर्णपणे अज्ञान, स्वतःच्या पक्षाची घटना देखील त्यांना माहिती नाही, हे त्यांचं अज्ञान हे जगासमोर आज आलेलं आहे. पक्षप्रमुख म्हणून ज्यावेळेला आपण पद घेतो तेव्हा राष्ट्रीय कार्यकारिणीला सुद्धा महत्त्व होतं, कालच्या निकालातून दिसून आलं. त्यामागचं नेमकं बरोबर आहे. राष्ट्रीय कार्यकारिणी बघा, शिवसेनेच्या घटनेमध्ये ते देखील नमूद आहे की राष्ट्रीय कार्यकारिणी तुम्ही कशा पद्धतीने नेमायची किंवा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये कोणाकोणाला स्थान आहे हे देखील शिवसेनेच्या घटनेमध्ये नमूद केलेलं आहे. ह्यांनी जी राष्ट्रीय कार्यकारिणी तयार केली त्या राष्ट्रकारिणी ह्यांनी मनमानी तयार केलेली आहे. अशी राष्ट्रकारिणी कार्यकारिणी असूच शकत नाही शिवसेनेच्या घटनेप्रमाणे. शेवटी आपल्याला लक्षात घ्या, हा सर्व निकालाचा जो बेस आहे, जो पाया आहे, ती शिवसेनेची घटना आहे. निवडणूक आयोगाने देखील जो निकाल दिला, माझ्या साक्षीमध्ये काय हे मुद्दे सगळे समोर आले. निवडणूक आयोगाचा निकालाचा मी पूर्णपणे अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये माझ्या एक गोष्ट लक्षात आली की निवडणूक आयोगामध्ये शिवसेना कुठल्याही पक्षाच्या घटनेला महत्त्व आहे, त्या पलीकडे काही निवडणूक आयोग बघत नाही. आणि म्हणून शिवसेनेची घटना आहे हा पाया आहे ना याचा.
त्या घटनेमध्ये जर का तुम्ही एखादी कार्यकारिणी तुमची नेमत असताना, राष्ट्रीय कार्यकारिणी नेमत असताना त्याची कुठली तुम्ही अंमलबजावणी केली पाहिजे याचं तर घटनेमध्ये नमूद आहे. त्याच्या विरोधात उद्धव यांनी तिथे कार्य केलं आहे. घटनेमध्ये असं कुठेच म्हटलेलं नाही की एका व्यक्तीला सगळे अधिकार द्या, असं शिवसेनेच्या घटनेमध्ये कुठेच म्हटलेलं नाही. आणि घटनेच्या विरोधात जाऊन उद्धवजीने सगळे अधिकार स्वतःकडे ठेवले, जे अयोग्य आहे असं काल अध्यक्ष मोदींनी सांगितलं. सर, तुम्ही मगाशी उल्लेख केला की बडव्यांमुळे कदाचित उद्धव ठाकरेंचा हा जो सगळा मुद्दा आहे तो पोचू शकला नाही. नेमकं हे तुमचा मला वाटतं आता कदाचित हे आपण म्हणतो की विरोधक नेहमी गुप्तचर हे त्यांचे पसरवलेले असतात. तर उद्धवजीने शोधावं ज्यांच्याकडे त्यांनी ही घटना, शिवसेनेची घटना दिली होती, जबाबदारी दिली होती की हे निवडणूक आयोगाकडे घेऊन जाणं, मग ते निवडणूक आयोगाची प्रोसिजर पूर्ण करणं, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ह्याला मान्यता मिळवून आणणं शिवसेनेच्या घटनेला. त्यावेळेला हे कोणी त्यांची फसवणूक केली हे उद्धवजीने शोधून काढावं की फसवणूकच आहे ना. 2018 सालची जर का ती शिवसेनेची घटना दुरुस्ती जर का निवडणूक आयोगाकडे जर का त्यांनी मान्य केली नसेल, का नाही मान्य केली? तुम्ही कोणाला ती जबाबदारी नेमकी दिली होती? तुमच्या बाजूला कोण आहेत ही व्यक्ती लोक जे तुम्हाला संपर्क निघालेत? आता शोधून काढा. आणि त्याच त्यांच्यासोबतच आहेत. त्यानंतर मग एकनाथ शिंदे साहेबांचं किंवा रामदास भाईंच्यावर नाव घ्यायला बघतील, परंतु ही जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांवरती देखील नव्हती आणि रामदास भाईंवरती देखील नव्हती. ही जबाबदारी त्यांच्या जवळच्या आजच्या असलेल्या लोकांकडे ही जबाबदारी होती. आणि त्यांना विचारावं हे का घडलं म्हणून. जे काल मुंबईच्या बाहेर होते ते म्हणायचं का तुम्हाला? जे कोणी होते ते, हे उद्धवजींना माहिती आहे त्यांनी कोणाची जबाबदारी दिली होती. त्यांच्याकडे अनिल परब सारखे मोठे विज्ञान वकील साहेब त्यांच्याकडे आहेत, जे सगळं त्यांचं हाताळतात. त्यांना विचारावं बाबा हे का घडलं. कालच्या आपल्या एका साक्षीने संपूर्ण निर्णयाला कलांटी मिळाली, त्याची बक्षिसी काय आपल्याला भविष्यात मिळेल सरकारकडून, पक्षाकडून? मला कुठली अपेक्षा नाही. एक साक्षीदार म्हणून शिवसेना पक्षाच्या वतीने माझं नाव तिथे दिलं गेलं आणि मी माझी जबाबदारी पार पाडलेली आहे. पक्षाचं काम आयुष्यभर करत राहायचं. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना कधीच सोडायचं नाही. भगवा हात त्याच्याने फडकत ठेवायचा. ह्या उद्देशाने आम्ही आज काम करतो. मला कुठलीही बक्षिसाची अपेक्षा नाही. बक्षिसाची अपेक्षा ठेवून कुठल्याही शिवसैनिक काम करत नसतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.